नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर म्हणजे ज्या आजच्या चालू घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत आणि त्यातील काही महत्त्वाच्या घडामोडीवर चर्चा देखील करणार आहोत। आज दिनांक 12 ऑगस्ट 2026च्या काही प्रमुख घटना आहेत। नाबार्ड नॅशनल क्लायमेट स्टेक एन्व्हायरमेंट चेंजेसचे विजेते घोषित करताना कोणत्या फ्रेमवर्कचा वापर केला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेटा इन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर। नाबार्डने बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि डालमट ॲडव्हेंचर यांच्या सहकार्याने नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज आयोजित केले होते। यामध्ये हवामान बदलांशी जुळवून घेण्याच्या शेतीसाठी डिक्रा फ्रेमवर्कचा वापर करून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शोधून काढणाऱ्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले होते। म्हणजे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिक्रा। पुढचा प्रश्न आहे 10 ऑगस्ट 2026 रोजी स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बनणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते ठरले आहे? आणि तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू पोर्ट, ऑप्शन बी व्ही.ओ. चिदंबरम पोर्ट अथॉरिटी थुथुकुडी, दीनदयाल पोर्ट अथॉरिटी कांडला आणि ऑप्शन डी विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्ही.ओ. चिदंबरम पोर्ट अथॉरिटी थुथुकुडी। तमिळनाडू येथील थुथुकुडी या ठिकाणचे व्ही.ओ. चिदंबरम पोर्ट हे पूर्णपणे हरित ऊर्जेवर चालणारे स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर बनलेले आहे। त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे व्ही.ओ. चिदंबरम पोर्ट अथॉरिटी थुथुकुडी। त्याचबरोबर चिदंबरम पोर्ट थुथुकुडी हे ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिलेच बंदर ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे भौगोलिक नामांकन GI टॅग मिळालेल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने कोणत्या विभागासोबत सामंजस्य करार केलेला आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे DPIIT म्हणजे दिल्ली IIT। उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन विभागामार्फत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। या करारांतर्गत वस्तूचे भौगोलिक मानांकन कायदे 1999च्या चौकटीच्या आधारावर वापर करून स्थानिक GI उत्पादक जागतिक व राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे। यामध्ये आपला पुढचा प्रश्न आहे व्हिएतनामच्या विनस्पेस या एरोस्पेस कंपनीने 2027च्या उपग्रह प्रक्षेपणासाठी कोणत्या अंतराळ संस्थेशी करार केलेला आहे? आणि ऑप्शन आहेत ए इस्रो, बी स्पेसएक्स, सी ब्ल्यू ओरिजिन आणि डी ESA। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे स्पेसएक्स, जी की इलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे। विनस्पेसने 11 ऑगस्ट 2026मध्ये इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स सोबत ट्रान्सपोर्टर राईडशेअर मिशनद्वारे आपले पहिले उपग्रह कक्ष सोडण्यासाठी करार केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे अलीकडे चर्चेत आलेल्या जम्मू काश्मीरमधील रतनगड किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी सरकारने किती निधी मंजूर केलेला आहे? आणि तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 5 कोटी, ऑप्शन बी 10 कोटी, ऑप्शन सी 25 कोटी आणि ऑप्शन डी 50 कोटी। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी 10 कोटी। जम्मू काश्मीर सरकारने डोडा जिल्ह्यातील भदरवाह येथील ऐतिहासिक गड रतनगड किल्ल्याचे जतन आणि चिनाब खोऱ्यात पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे। पुढील प्रश्न आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी विद्यार्थ्यांसाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून कोणती विशेष सुविधा सुरू केली आहे? आणि ऑप्शन आहेत कृषी कर्ज योजना, ऑप्शन बी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली, ऑप्शन सी PM किसान क्रेडिट कार्ड आणि ऑप्शन डी डिजिटल ॲग्री लॅब। आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली। या प्रणालीद्वारे देशभरातून 6,000हून अधिक कृषी विद्यार्थ्यांना 21.35 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे हस्तांतरित करण्यात आलेली आहे। आणि आपला पुढचा प्रश्न आहे शास्त्रज्ञांनी नेटरॅड आस्मा मोहिमेअंतर्गत उत्तर बंगालच्या उपसागरात
किती किलोमीटर उंचीवर ओझोनचा जाड थर शोधून काढलेला आहे? आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए 10 ते 12 किमी, ऑप्शन बी 15 ते 17 किलोमीटर, ऑप्शन सी 21 ते 23 किलोमीटर आणि ऑप्शन डी 30 ते 35 किलोमीटर. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी 21 ते 23 किलोमीटर. नेटरॅड आस्मा टप्पा 1 मोहिमेअंतर्गत उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये 21 ते 23 किलोमीटरच्या दरम्यान ओझोन वायूची उच्च संहिता असल्याचे आढळले. हे संशोधन अर्थ अँड स्पेस सायन्स नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेचा भाग म्हणून 15 ऑगस्ट 2026च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी कोणता उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे? ऑप्शन ए हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, ऑप्शन बी मेरी माटी मेरा देश, ऑप्शन सी आत्मनिर्भर भारत संकल्प आणि ऑप्शन डी स्वदेशी अपनाव अभियान. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए हर घर तिरंगा. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हर घर तिरंगा या मोहिमेमध्ये सहभागी होऊन विकसित भारताचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अन्न भेसळ करणाऱ्यावर, विशेषतः दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळ करणाऱ्यावर कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत? आणि ऑप्शन आहेत ए मोक्का, ऑप्शन बी PMLA कायदा, ऑप्शन सी ग्राहक संरक्षण कायदा आणि ऑप्शन डी पर्यावरण संरक्षण कायदा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोक्का. मोक्का हा प्रामुख्याने संघटित गुन्हेगारासाठी लावले जाणारे कायदा आहे. नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व दूध भेसळखोरांच्या विरोधामध्ये संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज्ड क्राईम अंतर्गत थेट मोक्का लावून कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच सिल्लोड येथील राखीव वनक्षेत्रामध्ये आढळलेली दुर्मिळ सपुष्प वनस्पती दुरंगी बाभळी वेलुतारा वीर तरु कशासाठी ओळखली जाते? आणि ऑप्शन आहेत तिची पाने रात्री चमकतात, ऑप्शन बी तिचे फूल अर्धे पिवळे व अर्धे गुलाबी असते, ऑप्शन सी तिला वर्षभर फळे येतात, तर ऑप्शन डी ती पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तिचे फूल हे अर्धे पिवळे व अर्धे गुलाबी रंगाचे असते. अजिंठा डोंगरमाळाजवळ डॉक्टर संतोष पाटील यांना वेलतरू या नावाने ओळखली जाणारी दुरंगी बाभळी फुललेली आढळली व या फुलांचा अर्धा भाग पिवळा, पांढरा आणि अर्धा भाग गुलाबी असतो. ऑप्शन डी जलस्रोतामध्ये पुनर्जीवन आणि रस्ते कामातील दंडात्मक कारवाई अंतर्गत अमृत 2.0 ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? आणि याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए केंद्रीय गृह मंत्रालय, ऑप्शन बी गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालय, ऑप्शन सी जलशक्ती मंत्रालय आणि ऑप्शन डी ग्रामीण विकास मंत्रालय. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालय. शहरातील पाणीपुरवठा, मलनिःसरण आणि रस्ते खोदकामानंतरच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी अमृत 2.0 मोहीम राबवली जात आहे. आणि आजचा पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे वंदे मातरम या राष्ट्रगीताला राष्ट्रगीताप्रमाणे जनगणमन कायदेशीर दर्जा व संरक्षण देणाऱ्या विधेयकाला अलीकडेच कोणी मंजुरी दिली आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. वंदे मातरम या गीताचा सन्मान आणि कायदेशीर संरक्षण वाढवण्यासाठी मांडण्यात आलेल्या विशेष विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे.